नमस्कार. देशात महागाईचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. कमर्शियल LPG सिलेंडर तब्बल 933 ने महाग झालाय. हा सिलेंडर मुख्यतः हॉटेल, रेस्टॉरंट आणि उद्योगांसाठी वापरला जातो. म्हणजेच याचा थेट परिणाम बाजारातील वस्तू आणि सेवांच्या विक्रीवरती होत आहे. प्रश्न असा आहे, ही दरवाढ थांबवण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार नेमकं करतंय तरी काय? निवडणुकीच्या वेळी महागाई कमी करण्याची आश्वासनं दिली जात आहेत. स्वस्त गॅस, दिलासा देणाऱ्या योजना याबाबत मोठे मोठे दावे केले जात आहेत. मात्र प्रत्यक्षात दरवाढीवरती नियंत्रण दिसत नाहीये. विरोधी पक्षाचे राहुल गांधी यांनी काही दिवसापूर्वीच महागाई वाढण्याचा इशारा दिला होता आणि आता ही दरवाढ त्या इशाऱ्यालाच बळ देताना दिसते. महत्वाचं म्हणजे घरगुती LPG सिलेंडरचे दर सध्या बदललेले नाहीत, परंतु कमर्शियल गॅस महाग झाल्यामुळे त्यांचा अप्रत्यक्ष परिणाम सामान्य नागरिकांवर होताना दिसतो. पुढील काळात घरगुती सिलेंडर, पेट्रोल, डिझेल यांचे दर देखील वाढतील का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आता सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट उत्तर देणं गरजेचं आहे. महागाईवर नियंत्रण कधी येणार? कारण दरवाढीचा भार शेवटी सामान्य माणसालाच सहन करावा लागतो.